युतीचं सरकार असतानाही तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री सगळं सहन केलं आम्ही सांगतो की आम्ही इतकं काही सहन केलं फक्त याच्यासाठी की महायुती अबाधित राहावी आणि नेत्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे। पण आता आमच्या तोंडात गळ्या वाटेपाशी फास लागलाय। राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नेत्यांचा अपमान, पर्यटनाच्या तालुक्यात पर्यटनाच्या बैठका सुरून होत आहेत, जिल्ह्यात होत होत्या। गेल्या आठवड्यात सुहास दिवसांनी सुद्धा तिथे मीटिंग घेतली, त्यावेळी त्यांना आठवलं नाही का जुन्नर तालुक्यामध्ये किती महायुतीमध्ये किती घटक आहेत, किती घटक पक्ष आहेत, का सगळ्यांना विश्वासात घेतला नाही। आमच्या तालुक्यात मीटिंग घेता, चोरून फोन करता आणि पालकमंत्री म्हणवता स्वतःला, तुम्हाला पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही। जुन्नर विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय असं म्हणायचं। अहो त्यांना विचारा ना, मला काय विचारताय? त्यांना महायुती मान्य नाही, त्यांनी जाहीर करावं, त्यांनी सांगावं का ही बैठक कशासाठी लावली। ही बैठक लावत असताना पक्षाचा लेबल का लावला आणि पक्षाच्या लेबला मागे लपवून घडतंय काय, लपलंय काय, दडलंय काय, आमचा प्रश्न हाच आहे। आजची भूमिका आता काय? आजची भूमिका पर्यटन तालुका सगळ्यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे की नाही त्यांचा त्या ठिकाणी का उल्लेख नाही। त्या ठिकाणी फोटो मध्ये बघितला वरती बाप आणि खाली बेटा, असं चालणार नाही हलणार नाही। काय विषय आहे आणि तुम्ही का विरोध केला? या विरोध फक्त प्रशासकीय बैठक आतमध्ये पर्यटनचे आणि ती कोणत्याही आम्हालाच काय पण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही। शासकीय बैठक आहे, त्यांनी जाहीर करावं शासकीय काही कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तिथे नाहीये म्हणून, आणि मग यांनी सांगावं का पालकमंत्री कशाला म्हणतात। ओ पालकमंत्री का तर कोणी जाऊ शकतं, मतदान कोणी कुठे गेले याचा विचार न करता आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जो येईल त्याला आपला म्हणेल तोच पालकमंत्री। पालकत्व घ्यायचं तर जिल्ह्याचं घेतलंय, मग मनही तेवढं मोठं ठेवायचं। एकच पिठ्या तो अतुल बेनके मांडीवर घेऊन फोटो काढताना तो आणि मी बाबला तिकडे राहुल गांधी पप्पू आणि इकडे हा दुसरा पप्पू तयार केला। या माणसाने आम्हाला मान्य नाही, त्यांनी सांगावं महायुतीशी आमचा संबंध नाही। आता आतमध्ये शासकीय जी बैठक चालली आहे, जी ठरवली आहे ती पर्यटनाची आहे आणि पर्यटन हा आमचा आत्मा आहे। आम्ही सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे 10 वेळा आम्ही फेऱ्या घातल्यात आणि त्यामुळे आलेल्या निधीमध्ये काय करायचं याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा माझे आपले असणारे गिरीश बापटजी ज्यावेळी पालकमंत्री होते त्यांनी 70 लेण्या घेतल्या होत्या। त्या लेण्यांचा चांगल्या पद्धतीने कसा विकास होईल याच्यासाठी केंद्रापर्यंत मिटिंगा झाल्या। त्या ठिकाणी असणाऱ्या पुरातन खात्याच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। ते जर आज जिवंत असते तर निश्चितपणाने हा सगळा घटना घडू दिला नसता। आमचं पण कर्तव्य दायित्व आहे की आम्ही आमच्या नेत्याचं या ठिकाणी स्वाभिमान अभिमान जपला पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अपमान आम्ही सहन करणार, कदापि नाही सहन करणार।